श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 26 डिसेंबरला दत्त जयंती आहे. या दत्त जयंतीच्या दिवशी तसेच दत्त जयंतीच्या अगोदर प्रत्येकजण काही ना काही ही सेवा करत असतो. कारण की दत्त म्हणजे साक्षात आपले गुरु आहे आणि त्यांची जर सेवा केली तर त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळते. आपल्याला जर एखादी गोष्ट पाहिजे असेल आणि जर ती आपण सेवा करून मागितली किंवा तुम्ही नाही मागितली तरी पण ती गोष्ट आपल्याला मिळत असते. त्यामुळे तुम्ही सेवा जरूर करा. त्याचे फळ हे तुम्हाला आज ना उद्या पण निश्चितच मिळणार आहे. तर आपल्याला उंबराच्या झाडाचे एक पान घरी आणायचे आहे आणि त्याचा उपाय करायचा आहे, ज्यामुळे आपली जी काही इच्छा आहे, अगदी कठीणातली कठीण इच्छा, ती देखील पूर्ण होईल. मग आपल्याला उंबराच्या झाडाचे पान घरी आणायचे आहे. मग ते कधी आणायचे तर तुम्ही कधी पण आणू शकता, दत्त जयंतीपर्यंत आणू शकता किंवा दत्त जयंतीच्या दिवशी जरी हे पान घरी आणले तरी पण चालेल. फक्त आपल्याला दुपारी 12 ते 12:30 या दरम्यान उंबराच्या झाडाचे पान हे घरी आणायचे नाही. तसेच सायंकाळी 6 नंतर देखील उंबराच्या झाडाचे पान हे तोडू नका. तर दिवसभरात कधी पण तुम्ही उंबराचे झाडाचे पान तोडले तरी पण चालेल. 12 ते 12:30 ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते, त्यामुळे त्यावेळेत तुम्ही आणू नका. नंतर कधी पण हे पान आणू शकता. साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे. औदुंबरालाच उंबर असे देखील म्हटले जाते. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात, कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील. तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल. या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल. औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती देखील होते. औदुंबराखाली स्वतः दत्तात्रय श्री गुरुमूर्तींनी देखील नरसिंह मंत्राची उपासना केली होती. औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेवू घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे पुण्य फळ हे आपल्याला मिळत असते. औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्याचे फळे हे मिळतात. औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एका चित्ताने एकादशनी रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ हे आपल्याला मिळत असते. औदुंबराच्या मंदगती प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडतं. या झाडाच्या 1 लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग सारखे भयंकर रोग देखील नष्ट होतात. औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंत पटीने फळ हे मिळत असते. औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते. औदुंबराची सेवा केल्याने धन, धान्य, संपत्ती, आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर्य आपल्याला प्राप्त होत असते. तर आपल्याला या उंबराच्या झाडाचा म्हणजेच औदुंबराच्या झाडाचे एक पान आपल्याला घरी आणायचे आहे. तर ते कधी आणायचे, तुम्ही केव्हा पण आणू शकता. पान आणल्यावरती त्याला देठ पण असेल असे पान आणावे. तसेच पान कुठेही तुटलेले नसेल, कुजलेले नसेल असे आपल्याला पान घरी आणायचे आहे. त्यावरती धूळ असली तरी पण चालेल. आपण ते घरी आल्यावरती स्वच्छ धुवून घ्यावे किंवा गंगाजलाच्या पाण्याने देखील तुम्ही हे पान धुवून घेऊ शकता. मग आजकाल बाजारामध्ये देखील गंगाजल सहज उपलब्ध होते. तुम्ही तेथून देखील गंगाजल आणू शकता किंवा शुद्ध जलाने देखील तुम्ही हे उंबराचे पान हे धुवून घ्यायचे आहे. धुवून घेतल्यानंतर आपल्याला देवापुढे बसायचे आहे. मग तुम्ही सकाळी उपाय करू शकता किंवा सायंकाळी हा उपाय केला तरी पण चालेल. हे पान स्वच्छ धुवून घेतल्यावरती आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे आणि दूध घ्यायचे आहे. तर दूध, कच्चे दूध घ्यायचे, तापवलेले दूध आपण घ्यायचे नाही. हळद आणि थोडेसे कच्चे दूध घ्यायचे. त्यानंतर आपल्याला उंबराच्या पानाची जी काडी आहे ती काडी घ्यायची आहे. तुम्ही जेव्हा उंबराचे पान तोडायला जाशाल तेव्हाच काडी ही घेऊन यावी किंवा जी देठाची काडी असते ती घेतली आपण तरी पण चालेल. त्या काडीने आपल्याला उंबराच्या पानावरती एक शब्द लिहायचा आहे. जर तुमची एखादी इच्छा असेल, म्हणजे कठीणातली कोणतीही इच्छा असो, मग आर्थिक टंचाई असेल, धनप्राप्ती पाहिजे असेल तर तुम्ही त्या पानावरती लिहावे धनप्राप्ती व्हावी किंवा धनप्राप्ती असा शब्द लिहिला तरी पण चालेल. किंवा जर तुम्हाला अपत्य प्राप्ती पाहिजे असेल तर तुम्ही संतान प्राप्ती असा शब्द देखील लिहू शकता किंवा पुत्रप्राप्ती किंवा लक्ष्मी प्राप्ती असे देखील लिहू शकता. त्यानंतर जर तुमच्या आणखीन पण काही इच्छा असतील, अडचणी, अडथळे आणि संकटे येत असतील तर त्याबद्दल देखील तुम्ही काही लिहू शकता. फक्त आपल्याला शॉर्टकटमध्ये त्या पानावरती लिहायचं
लिहायचे आहे. मग मुलांची प्रगती पाहिजे असेल तर मुलांची प्रगती असे देखील लिहू शकता. आपल्याला त्या उंबराच्या काडीनेच हे शब्द लिहायचे आहे. मग तुम्हाला जेवढं शॉर्टकटमध्ये लिहिता येईल तेवढं शॉर्टकटमध्ये तुम्ही त्या पानावरती लिहायचं आहे. त्यानंतर आपल्याला ते पान श्री दत्तगुरू महाराजांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर, किंवा दत्त महाराजांचा फोटो नसेल तर स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो किंवा मूर्तीसमोर ठेवायचं आहे. ठेवताना आपण डाव्या बाजूला ठेवायचं आहे, उजव्या बाजूला हे पान ठेवायचं नाही. तर देठ स्वामी समर्थ महाराजांकडे असेल अशा पद्धतीने आपण हे पान ठेवायचं आहे. पान ठेवल्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करायचा आहे. मग जर तुमच्याकडे जपमाळ असेल तर जपमाळेने देखील आपण हा जप करू शकता. 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. जप करणे शक्य नसेल तर मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता, पण आपण स्मरण तरी करायचे आहे. त्यानंतर आपल्याला श्री गुरु दत्त महाराजांच्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा देखील जप करायचा आहे. मग आपण हा जप देखील 108 वेळा करायचा आहे. त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराज, श्री गुरुदेव दत्त महाराज यांना सांगायची आहे. आपली काही अडचणी असतील किंवा मुलांची प्रगती होत नसेल, घरामध्ये आजारपण असेल किंवा आर्थिक टंचाई असेल, ज्या काही अडचणी आहे, ज्या काही तुमच्या इच्छा मनोकामना आहे त्या भगवंताला सांगायच्या आहे. बघा, लवकरच तुमच्या या इच्छा मनोकामना पूर्ण होतील. त्यानंतर आपल्याला हे पान तिथेच ठेवायचं आहे. म्हणजे जोपर्यंत तुम्ही मंत्र जप करत आहात, सेवा करत असाल, तोपर्यंत आपल्याला हे पान तिथेच ठेवायचं आहे. त्यानंतर अर्धा तास तरी तुम्ही ते पान तिथेच ठेवावे. त्यानंतर आपल्याला हे पान उचलायचं आहे. मग पहिल्यांदा एका तांबणामध्ये तुम्ही हे पान ठेवायचं आहे आणि लाल वस्त्र आपण घ्यायचं आहे. अगदी छोटंसं लाल वस्त्र असलं तरी पण चालेल. आपल्याला हे पान त्या लाल वस्त्रामध्ये गुंडाळायचं आहे आणि आपण जिथून उंबराचं पान तोडलं होतं त्याच झाडाखाली आपल्याला हे पान काढायचं आहे. मग अगदी छोटासा खड्डा घेऊन तुम्ही त्यामध्ये हे पान टाकायचं आहे. पान टाकल्यानंतर त्यावरती थोडीशी माती देखील टाकायची आहे आणि उंबराच्या झाडाचे दर्शन घ्यायचं आहे. तुम्ही 11 प्रदक्षिणा देखील घालायच्या आहे. प्रदक्षिणा घालताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप देखील करायचा आहे. दत्त जयंतीला दत्ततत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते. त्यामुळे आपण दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याकडून जी सेवा होईल ती सेवा आवर्जून करावी. पण आपण सेवा करायला चुकायचं नाही, कारण सेवा केली आणि मग उपाय केले तर त्याचे फळ मिळते. आपण फक्त उपाय केले आणि सेवा काहीच केली नाही तर त्याचे फळ हे आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे पहिल्यांदा सेवा करा आणि मग उपाय करा. बघा, तुम्हाला त्याचे फळ हे निश्चितच मिळेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. धन्यवाद.